श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, सावधान राहाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. कारण 25 एप्रिल 2026 ही तारीख तुमच्या आयुष्यातला तो दिवस आहे ज्या दिवशी तुमच्या नशिबाचा मृत्यू होणार की पुनर्जन्म हे ठरणार. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या नरक यातना भोगत आहात, ज्या अपमान आणि गरिबीचा सामना करत आहात, त्यामागचं खरं कारण ग्रहदशा नाही तर तुमच्याच आजूबाजूला असलेला एक विषारी माणूस आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 25 एप्रिलच्या रात्री आकाशात मंगळाचा प्रखर कोप, राहूची सावली एक असा भयंकर संयोग घडून आणत आहे जो गेल्या अनेक दशकात पाहायला मिळाला नव्हता. तुम्ही आतापर्यंत खूप सोचलंय, खूप लोक तुमच्या पाठीमागे हसलेत, पण आता वेळ आली आहे त्या सर्वांना त्यांची जागा दाखवून देण्याची. आज मी या व्हिडिओमध्ये त्या छुप्या शत्रूचा मुखवटा वरबडून काढणार आणि तुम्हाला सांगणार की 25 एप्रिल नंतर तुमच्या दारी सोन्याचा पाऊस कसा पडणार आहे. वृश्चिक राशीचा जातकांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ आज चुकलात तर कदाचित तुमच्या आयुष्यातला हा सुवर्णकाळ तुम्ही कायमचा गमावून बसाल. आज मी तुमच्या कुंडलीचा तो रहस्यमय भाग उघडणार आहे जो आजपर्यंत कोणत्याही ज्योतिषाने तुम्हाला सांगितला नाही. तुमचं रडणं आता संपणार आणि तुमच्या विजयाचा जल्लोष सुरू होणार. चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीच्या भविष्यातील दडलेली ती 5 मोठी रहस्यमय असे सत्य. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, 25 एप्रिल 2026 ची तारीख तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी क्रांती घेऊन येणार आहे. या दिवशी तुमच्या राशीस्वामी मंगळ आणि मायावी राहू याची एक अशी युती होत आहे जी आकाशात अंगारका योगाची निर्मिती करते. वृश्चिक राशी मुळातच एक रहस्यमय आणि शक्तिशाली अशी रास आहे, पण या युतीमुळे तुमच्यातील सुप्त शक्ती आता जागृत होईल. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या दबावाखाली जगत होता तो दबाव आता झुगारून देण्याची वेळ आली आहे. ग्रहाचा हा महासंग्राम तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकांनो, 25 एप्रिलच्या या महायोगाच्या वेळी तुमच्या कुंडलीत शत्रुहंता योग हा अत्यंत प्रबळ होतोय. याचा अर्थ असा की जे लोक तुम्हाला आजवर कमी लेखत होते किंवा तुमच्या मार्गात अडथळे आणत होते त्यांचा अंत आता निश्चित आहे. मंगळाची आक्रमकता आणि राहूची कूटनीती जेव्हा एकत्र येते तेव्हा वृश्चिक राशीचा जातक अजिंक्य बनतो. या काळात तुमच्यात असा आत्मविश्वास निर्माण होईल की तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवाल. तुमच्या भाग्याची चक्रे आता वेगाने फिरू लागली आहेत, फक्त तुम्हाला योग्य संधीची वाट पाहायची आहे. वृश्चिक राशीचा जातकांनो, 25 एप्रिलच्या या तिथीला एक गोष्ट लक्षात ठेवा. हा काळ केवळ संघर्षाचा नाही तर तुमच्या विजयाची पायाभरणी करण्याचा आहे. तुमच्या कुंडलीत अष्टम आणि भाग्यस्थान सक्रिय झाल्यामुळे तुम्हाला अनपेक्षित घटनांचा सामना करावा लागेल, पण या सर्व घटना तुमच्या फायद्याच्याच असतील. जरी वातावरण थोडे तणावाचे वाटले तरी हा तणाव तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन जाणार आहे. 25 एप्रिलचा हा सूर्योदय तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करून तुम्हाला प्रकाशाकडे नेणारा ठरेल हे मात्र निश्चित आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 25 एप्रिलच्या त्या रात्री 12 नंतर तुमच्या आयुष्यात एक असं कांड घडणार आहे ज्याचा विचार करूनही तुमच्या अंगावर काटा येईल. हो मित्रांनो, कारण त्या दिवशी शनिवार आहे आणि हीच गोष्ट तुमच्यासाठी सर्वात महत्वाची ठरणार आहे. शनिवार हा न्यायदेवता शनिदेवाचा दिवस आहे, पण याच दिवशी तुमचा शत्रू रात्री 12 नंतर एक मोठे कांड करण्याची तयारी करत आहे. आणि या शनिवारच्या रात्री 12 नंतरची ग्रहाची अशी काही स्थिती बनत आहे जिथे नकारात्मक शक्ती प्रचंड शक्तिशाली होताना दिसतात. तुमचा तो विश्वासघातकी शत्रू जो अनेक दिवसापासून तुमच्या नाशाची वाट पाहत होता, तो या शनिवारच्या मध्यरात्री तुमच्या विरोधात शेवटची आणि सर्वात मोठी खेळी खेळणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा शनिवार तुमच्यासाठी आरकी पार लढाईचा आहे. रात्री 12 नंतर तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी हा शत्रू काहीतरी अशी हालचाल करेल ज्यामुळे तुमचा सन्मानाला धक्का लागू शकतो. हा शत्रू तुमच्या ओळखीचा आहे, ज्याला तुमच्या सर्व कुवत बाजू माहीत आहेत. 25 एप्रिलच्या शनिवारच्या रात्री तो तंत्रमंत्र किंवा कूटनीतीचा वापर करून तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्याचा कायमचा प्रयत्न करेल. मित्रांनो, ही काळरात्र तुमच्या संयमाची आहे, सतर्कतेची सर्वात मोठी परीक्षा घेणारी ठरेल. त्यासोबत वृश्चिक राशीच्या जातकांनो, सावधान राहा. या शनिवारच्या मध्यरात्री
जर तुम्हाला अचानक काही विचित्र भास झाले किंवा घरातील वातावरण तणावपूर्ण वाटले, तर समजून जा की शत्रूने त्याचा वार केलाय. पण घाबरण्याचं कारण नाही, कारण ही शनिवारची रात्र जितकी शत्रूसाठी संधी आहे, तितकी ती तुमच्यासाठी शत्रुमुक्तीची वेळ सुद्धा आहे. वृश्चिक राशीचे लोक संकटात अधिक शक्तिशाली होतात. तुम्ही फक्त जागृत राहा आणि कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. या शनिवारच्या रात्री 12 नंतर शत्रू जे काही कांड करेल ते त्याच्या स्वतःच्या विनाशाचं कारण ठरेल, कारण माता कालीच्या कृपेने त्याचा मुखवटा जगासमोर ओरबाडून निघणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 25 एप्रिलच्या त्या शनिवारच्या भयानक रात्रीनंतर जसा रविवारी सूर्योदय होईल तसा तुमच्या आयुष्यात कुबेर योगाचा वर्षाव सुरू होणार आहे. वृश्चिक रास ही गुप्तधनाची आणि अनपेक्षित लाभाची रास मानली जाते. 25 एप्रिलच्या या महायोगामुळे तुमच्या कुंडलीतील अष्टम आणि एकादश स्थान इतके प्रबळ झाले आहे की आता तुम्हाला अशा ठिकाणांहून पैसा मिळेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. गेल्या अनेक वर्षांपासून जे धन कुठेतरी अडकले होते किंवा ज्या जमिनीच्या व्यवहारामुळे तुम्ही डोकेदुखी सहन करत होतात, त्यातून आता कोट्यवधींचा लाभ होण्याचे संकेत मिळत आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ साध्या कमाईचा नाही तर तुमच्या गरिबीच्या रेषा कायमच्या पुसून टाकण्याचा आहे. जर तुमचे एखादे जुने कोर्ट प्रकरण संपत्तीवरून रखडले असेल तर 25 एप्रिलनंतर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. या काळात तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या मालमत्तेतून वाटा मिळू शकतो किंवा अचानक एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून इतका परतावा मिळेल की तुम्ही रातोरात मालामाल व्हाल. तुमच्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर आता हळूहळू वितळू लागेल. लक्षात ठेवा, हा धनलाभ म्हणजे तुमच्या कष्टाचे आणि तुम्ही आजवर सोसलेल्या अपमानाचे व्याजासकट मिळालेले फळ आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 25 एप्रिलच्या या मुहूर्तावर लक्ष्मी तुमच्या दारी येत आहे. पण वृश्चिक राशीच्या जातकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वजा हा पैसा जितक्या वेगाने येईल तितकाच तो गुप्त ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या या आर्थिक फायद्याची चर्चा 4 लोकांत केली तर शत्रूची नजर पुन्हा तुमच्या प्रगतीला खीळ लावू शकते. हा काळ तुमच्या आयुष्यातील आर्थिक क्रांतीचा आहे. शनिदेवाच्या शनिवारनंतर येणारा हा बदल तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देईल. तुमची रंकाकडून रावाकडे जाण्याची ही प्रवासाची वेळ आता सुरू झाली आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 25 एप्रिलच्या या महापरिवर्तनानंतर जेव्हा तुमची रखडलेली कामे मार्गी लागतील आणि चहूकडून तुमच्यावर सुखाचा वर्षाव होईल, तेव्हा तुम्हाला एक अत्यंत कठोर नियम पाळावा लागेल, तो म्हणजे पूर्ण गोपनीयता. वृश्चिक राशीचे लोक स्वभावतःच रहस्यमयी असतात, पण अनेकदा तुम्ही भावनेच्या भरात किंवा आनंदाच्या भरात तुमच्या यशाची गुपिते चुकीच्या माणसांसमोर उघड करता. लक्षात ठेवा, तुमची प्रगती सर्वांनाच आनंद देईल असं नाही. तुमचं नवीन काम, येणारा पैसा किंवा तुमच्या भविष्यातल्या मोठ्या योजना जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाहीत तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 25 एप्रिलच्या या काळात तुमचं नशीब सोन्यासारखं चमकत असताना लोकांची वाईट नजर लागण्याची शक्यता 100% आहे. नजर ही एक अशी नकारात्मक ऊर्जा आहे जी चालतं बोलतं काम क्षणात जमिनीवर पाडू शकते. तुमच्या घरात आलेली एखादी नवीन वस्तू, तुम्हाला मिळालेली मोठी ऑर्डर किंवा तुमच्या मुलांची प्रगती याची माहिती केवळ तुमच्या घरातील अत्यंत विश्वासू व्यक्तींपर्यंतच मर्यादित ठेवा. तुमच्या आनंदावर मीठ चोळणारे लोक बाहेरचे नसून तुमच्या ओळखीच्या मुखवट्याखाली दडलेले आहेत. तुमची गुप्तता हीच तुमची सर्वात मोठी सुरक्षा ढाल ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 25 एप्रिलच्या या महायोगाचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर आपल्या यशाचा गाजावाजा करणे आत्ताच थांबवा. वृश्चिक ही विंचवाची रास आहे. विंचू जसा शांत राहून योग्य संधीची वाट पाहतो आणि नंतर वार करतो, तसंच तुम्हाला वागायचं आहे. जगाला तुमचं यश दिसू द्या, पण त्यामागचा संघर्ष आणि तुमचे प्लॅन्स कधीच कोणाला कळू देऊ नका. जोपर्यंत तुमचं साम्राज्य उभं राहत नाही तोपर्यंत शांत राहा. तुमचं मौन तुमच्या शत्रूंना गोंधळात टाकेल आणि तुमचं काम निर्विघ्नपणे पार पडेल. लक्षात ठेवा, गुप्तता हेच वृश्चिक राशीच्या विजयाचं सर्वात मोठं शस्त्र आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 25 एप्रिलच्या या निर्णायक शनिवारच्या रात्री जेव्हा शत्रू त्यांचे कांड करण्याची तयारी करत असतील तेव्हा त्यांना रोखण्यासाठी तुम्हाला दैवी शक्तीची मदत घ्यावी लागेल. वृश्चिक राशीवर मंगळाचे अधिपत्य असल्याने तुमच्यासाठी माता कालिका आणि भगवान कालभैरव हे सर्वात मोठे रक्षक आहेत. 25 एप्रिलच्या रात्री जर तुम्हाला अचानक कोणाचे तरी संरक्षण लाभत असल्याचा भास झाला किंवा तुम्हाला स्वप्नात त्रिशूळ किंवा दिवा दिसला तर समजा साक्षात महाकालीने तुमच्या संकटांची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आहे. हे दैवी संकेत आहेत की आता तुमच्या विनाशाचा प्रयत्न करणारे स्वतःच भस्म होणार आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 25 एप्रिलच्या या शनिवारच्या रात्री 12च्या सुमारास तुम्हाला एक अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. एका मातीच्या दिव्यात मोहरीचे तेल घ्या, त्यात 2 लवंगा आणि थोडे काळे तीळ टाका. हा दिवा घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावा. दिवा लावताना मनातल्या मनात ओम क्रीं कालिकायाई नमः किंवा ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करा. हा उपाय तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि शत्रूने केलेली बाधा क्षणात नष्ट करेल. या शनिवारच्या रात्री केलेला हा एक छोटासा दिवा तुमच्या शत्रूंच्या
डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा ठरेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 25 एप्रिलच्या या महायोगाचा समारोप करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमची सहनशक्ती संपली आहे, पण आता तुमची सत्ता सुरू होणार आहे. ग्रहांची साथ आणि दैवी आशीर्वाद यामुळे तुमचा विजय आता कोणीही रोखू शकत नाही. फक्त कोणाचेही वाईट करू नका, पण स्वतःवर अन्यायही सहन करू नका. या शनिवारच्या तोडग्यानंतर तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील आणि यशाची दारे सताड उघडतील. श्रद्धा ठेवा, कारण माता दुर्गा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला या दैवी शक्तीवर आणि आपल्या राशीच्या ताकदीवर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. तुमचे एक लाईक तुमच्या विजयाची पहिली पायरी ठरेल. आता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि निर्भयपणे लिहा, जय माता जगदंब. माता दुर्गा कृपा ठेवा, सर्व संकटे दूर करा. तुमच्या या ललकारीने शत्रूंचे धाबे दणाणतील. आणि अशाच प्रकारे प्रत्येक संकटाची पूर्वकल्पना मिळवण्यासाठी आणि भाग्योदयाचे रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माता कालिका तुमचे कल्याण करो. जय माता दी.